नमस्कार शिक्षक बांधवांनो, अभ्यासट्री या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आपण सध्या महा-टी-ई-टीची तयारी करत आहात आणि त्यामध्ये पेपर 1 व पेपर 2 या दोन्ही पेपरमध्ये म्हणजे पेपर 1 मध्ये गणित आणि पेपर 2 मध्ये ज्यांचं गणित विज्ञान आहे, त्यामध्ये की बीजगणितातला हा भाग जो म्हणजे करणी, त्याला इंग्लिशमध्ये सर्ट्स असं आपण म्हणत असतो. तर बघा ही बीजगणितातील करणी काय असते आणि ती 1 सेकंदात नेमकी सोडवायची कशी, यासाठीची जबरदस्त ट्रिक आपण आजच्या या व्हिडिओमध्ये घेऊन आलेलो आहोत. मित्रांनो, बीजगणितातील करणी सोडवा केवळ 1 सेकंदामध्ये. जर आपण आमच्या या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन देखील नक्की प्रेस करा. मित्रांनो, जर या व्हिडिओची आपल्याला पी-डी-एफ हवी असेल, तर आपण आमच्या टेलिग्राम चॅनलला जाऊन त्या ठिकाणी ही पी-डी-एफ आपण डाउनलोड करू शकता. बघूयात मग महा-टी-ई-टीमध्ये बीजगणित म्हणजे गणितामधला हा महत्त्वाचा घटक तो म्हणजे करणी आणि त्याची संपूर्ण तयारी. केवळ 5 मिनिटाचा म्हणजे हा जवळपास व्हिडिओ असेल. त्या व्हिडिओमध्ये आपल्याला हे सगळं काही पाहायला मिळेल. बघा महा-टी-ई-टी, सी-टी-ई-टी जे काही आहेत सगळ्यांमध्ये वारंवार विचारला जाणारा एक छोटा परंतु गुण मिळवून देणारा विषय तो आहे करणी. म्हणजे सर्ट्स आपण त्याला म्हणतो. आणि मग आता नेमकी करणी काय आहे? हे आपण आणि ती ओळखायची कशी? सोप्या ट्रिक्सनं कसे प्रश्न सोडवायचे? हे आपण या ठिकाणी आज पाहत आहोत. बघा करणी म्हणजे काय? तर थोडक्यात अगोदर जाणून घेऊ. ज्या वर्गमुळाचे उत्तर पूर्णांक येत नाही. बघा, ज्या वर्गमुळाचे उत्तर पूर्णांक येत नाही त्याला करणी म्हणतात. म्हणजे कसं? जसं उदाहरण वर्गमुळात 2, वर्गमुळात 3, वर्गमुळात 5, वर्गमुळात 7 अशा पद्धतीनं हे जे अंक दिसतात यांना आपण करणी म्हणत असतो. कारण यांची उत्तरे पूर्णांक नाही. पूर्णांक म्हणजे कसं? जसं की 4चं वर्गमूळ जर आपण पाहिलं तर 2 तर ही करणी आहे का? नाही. म्हणजे या पद्धतीनं आपल्याला सांगता येईल आणि पण जर वर्गमुळातच 2 असेल, तर ती करणी आहे. म्हणजे त्याचं वर्गमूळ जर आपण पाहिलं, तर याचं वर्गमूळ पूर्णांक संख्या येणार नाही. म्हणजे याचं वर्गमूळ एक आपल्याला पॉइंटमध्ये मिळू शकतं किंवा वर्गमुळातच ती संख्या राहते, असं आपल्याला सांगता येईल. आता बघा, करणी ओळखायची एक ट्रिक कशी आहे? वर्गसंख्या असेल तर करणी नाही. म्हणजे जसं की आणि वर्गसंख्या नसेल तर करणी आहे. हे हा फॉर्म्युला पक्का लक्षात ठेवायचा. म्हणजे जसं वर्गसंख्या आहेत 1, 4, 9, 16, 25 36, 49, 64, 81, 100 या पद्धतीनं त्या वर्गसंख्या आहेत. थोडक्यात त्या वर्गसंख्या म्हणजे त्या त्या आहेत त्या करणी नसतात. लक्षात ठेवायचं. जसं इथं उदाहरण पाहू आता. वर्गमुळात 25 तिचं वर्गमूळ 5 आले म्हणजे ही पूर्णांक संख्या आहे. म्हणजे ही करणी आहे का? नाही. आता 18 आहे. 18 ही करणी आहे. कारण 18 ही वर्गसंख्या नाही. म्हणून मग ही शॉर्ट ट्रिक लक्षात ठेवायची. वर्गसंख्या असेल तर ती अ, करणी नसते आणि वर्गसंख्या नसली तर ती 100% करणी आहे. आपण लक्षात ठेवायचं. मग आता करणी लक्षात ठेवण्याची शॉर्ट ट्रिक काय? त्या वर्गसंख्या पाठ करा. झालं यांच्या वर्गमुळात करणी नसते. म्हणजे यांचे वर्गमूळ जे निघेल, ते वर्गमुळात करणी नसते, हे आपण लक्षात ठेवायचं. मग करणीचे साधे रूप आपण कसं काढायचं, ते आपण या ठिकाणी बघूयात. त्यातून सर्वात मोठी वर्गसंख्या बाहेर काढायची. म्हणजे कसं? आता हे वर्गमुळात 12 आहेत. मग याचे आपल्याला थोडक्यात उत्तर काढायचं म्हणजे काय करायचं? 12ची फोड आपल्याला माहिती आहे 4 गुणिले 3 म्हणजे 4 म्हणजे त्यामधली एक संख्या मोठी वर्गसंख्या पाहायची आणि त्यांचा गुणाकार जवळपास म्हणजे तो हे असला पाहिजे. तर बघा वर्गमुळात म्हणजे आपल्याला सांगता येईल 4 ही मोठी वर्गसंख्या आहे. म्हणून मग आपल्याला याचं सांगता येईल वर्गमुळात 4 गुणिले वर्गमुळात 3 म्हणजे 12 आहेत. मग आता वर्गमुळात 4 किती? त्याचं उत्तर 2 आणि हे किती येणार? गुणिले वर्गमुळात 3 म्हणजेच हे झालं वर्गमुळात 2 वर्गमुळात 3 म्हणजे ही झाली वर्गमुळात 3 ही झाली करणी असं आपल्याला सांगता येईल या पद्धतीनं. हे लक्षात आपण घ्यायचंय. आता त्यानंतर बघा दुसरं उदाहरण आहे 48 वर्गमुळात 48 आहे आणि याचं आपल्याला सांगता येईल की मोठी संख्या वर्गसंख्या आहे 16 गुणिले 3 यांचा गुणाकार ही संख्या आली म्हणजे मग 16ला वर्गमुळात 3 करा आणि 3ला 3 वर्गमुळात ठेवायचे. म्हणजे 16चं जे वर्गमूळ आहे ते 4 येणार आहे आणि गुणिले वर्गमुळात 3 म्हणजे 4 वर्गमुळात 3 हे थोडक्यात आपल्याला त्याचं उत्तर पाहायला मिळेल. त्यानंतर बघा वर्गमुळात 75 आता 75 आहे म्हणजे आपल्याला याचं काय करायचं उत्तर काढायचंय म्हणजे मोठी संख्या 25 घ्या वर्गसंख्या आणि दुसरी आपल्याला माहिती आहे 25 गुणिले 3 मग वर्गमुळात
25 गुणिले वर्गमुळात 3 म्हणजेच हे झालं वर्गमुळात 75. ही फोड आहे फक्त लक्षात घ्या मित्रांनो. आता मग या ठिकाणी आपल्याला सांगता येईल की वर्गमुळात 25 याचं 5 आणि मग हे 3 म्हणजे 5 वर्गमुळात 3 या पद्धतीने. आता समान करणींची बेरीज कशी असते ही पाहून घेऊ. बघा, आतील संख्या सारखी असेल तर फक्त पुढचे अंक जोडायचे. म्हणजे कसं, या ठिकाणी वर्गमुळात वर्गमुळात सेम संख्या आहे दोन्हीकडे बी. तर हे फक्त बाहेरच्यांची बेरीज करायची. म्हणजे इथं किती काय आहे? तर 3 वर्गमुळात 2 अधिक 5 वर्गमुळात 2 अशा पद्धतीने. तर ह्या फक्त 5 आणि 3 ची बेरीज करायची 8 वर्गमुळात 2 हे झालं त्याचं उत्तर मित्रांनो. म्हणजे समान करणीची बेरीज अशा पद्धतीने सांगता येईल. अजून एक उदाहरण वजाबाकीचं बघा. इथं 7 वर्गमुळात 5 वजा 2 वर्गमुळात 5 अशा पद्धतीने. तर सारखे-सारखेच करणी. करणी सारखी आहे. म्हणजे मग 7 मधून 5 गेले, खाली राहिले 5 वर्गमुळात 5 या पद्धतीने उत्तर निघतं मित्रांनो. आता त्यानंतर गुणाकाराची ट्रिक कशी आहे याची ही समजून घेऊ आपण. बघा, गुणाकार कधी लक्षात ठेवायचं? डायरेक्ट गुणाकार होतो. वर्गमुळात 3 गुणिले वर्गमुळात 12 म्हणजे डायरेक्ट वर्गमुळात 36 म्हणजे याचं वर्गमूळ निघलंय. येस, मग ते 6 म्हणजे आता ही करणी राहणार नाही. मग हे आपण लक्षात घ्यायचं गुणाकार झाल्यानंतर. पण या पद्धतीने आपण इथं समजून घ्या, की हे नेमकं काय आहे. आता इथं बघा, 2 वर्गमुळात 5 गुणिले 3 वर्गमुळात 5. आता असं ज्यावेळेला असेल, तर सरळ-सरळ काय करायचं, ह्या दोघांचा गुणाकार करायचा. वर्गमुळात 5 आणि हे वर्गमुळात 5 म्हणजे यांचा गुणाकार. यांचा गुणाकार काय येणार? बरोबर 5 येणार आणि ह्या दोघांचा गुणाकार करायचा अशा वेळेला. मग 2 गुणिले 3 म्हणजे किती झाले हे? थोडक्यात 3, 2, 6 म्हणजे 6 गुणिले 5 बरोबर 30 अशा पद्धतीने उत्तर आपल्याला पाहायला मिळेल. आता ह्याची भागाकाराची ट्रिक कशी असते बघा, ती समजून घेऊ. वर्गमुळात 5 आणि भागिले वर्गमुळात 2 आपल्या म्हणजे नेहमीच्या भागाकारासारखं करायचं सरळ-सरळ. म्हणजे हे दोन्ही एकत्र एकाच ह्याच्यात करायचे. 50 भागिले 2 बरोबर वर्गमुळात 25 म्हणजे वर्गमुळात 25 याचं उत्तर 5. या पद्धतीने आपल्याला करायचंय. बघा, त्यानंतर म्हणजे महा-टी-ई-टीसाठी काही क्वेश्चन आपल्याला येतात. साधे प्रश्न असतात कधी-कधी, पण ते सोडवता आले पाहिजेत. बघा, 72चे साधं रूप काढायचं आपल्याला. 72ची फोड मोठी वर्गसंख्या 36 आहे. गुणिले 2 आहे. मग आता सरळ-सरळ आपल्याला काय करता येईल? वर्गमुळात 72 बरोबर म्हणजे वर्गमुळात आपल्याला सांगता येईल 36 गुणिले 2 वर्गमुळात 2 म्हणजे 36चा वर्ग 6 गुणिले 2 म्हणजे हे वर्गमुळात 2 म्हणजे 6 वर्गमुळात 2 हे त्याचं उत्तर. या पद्धतीनं. पुढचा प्रश्न एक पाहू. बघा, आता इथं समान आपल्याला सांगता येईल इथं म्हणजे करणीसारखी आहे. म्हणजे सरळ-सरळ मग 5 ची 2 ची बेरीज केली 7 वर्गमुळात 3. आता 98चं साधं रूप काढायचंय. तर साधं रूप काढताना काय करायचं इथं या ठिकाणी चे अवयव पाडायचेत. म्हणजे मोठी संख्या वर्ग संख्या असली पाहिजे. वर्ग 49 गुणिले 2. मग 49 वर्गमुळात 49 गुणिले वर्गमुळात 2. आता हे वर्गमुळात 98 आहेत. मग इथं याचे 7 होणार आणि हे वर्गमुळात 2 या पद्धतीने उत्तर येतंय. त्यानंतर बघा, 27 आणि 12 यांची बेरीज करायची आता. मग कशी करायची? पण डायरेक्ट तशी करता येईल का आपल्याला? नाही. तर आपल्याला काय करायचंय? यांच्या फोडी करून घ्याव्या लागतील आपल्याला. म्हणजे 27 आहे आणि त्यानंतर इथं वर्गमुळात 12 आहे. तर बघा, 27 चे अवयव अशी संख्या शोधायची 9 गुणिले 3 म्हणजे 9 वर्गमुळात 9 गुणिले वर्गमुळात 3 म्हणजे मग इथं 9चं वर्गमूळ किती येणार आहे? 3 वर्गमुळात 3. आता 12 मध्ये काय करायचं? 4 वर्गमुळात 4 गुणिले वर्गमुळात 3 अशा पद्धतीनं आणि मग काय होईल? मग इथं 4चा वर्गमूळ किती? 2. 2 वर्गमुळात 3. आता मग परत ह्यांची काय करायची? बेरीज. मग आता हे दोन्ही सारखे आहेत. म्हणजे आता काय झाली? करणी सारखी आलेली आहे आणि मग करणी सारखी म्हणजे फक्त यांची काय करायची? बेरीज करायची. म्हणजे 5 वर्गमुळात 3 या पद्धतीने हे त्याचं उत्तर आहे मित्रांनो. आता एक 30 सेकंदाची एक मेगा ट्रिक पाहायची आपल्याला. म्हणजे 1, 4, 9, 6 म्हणजे 16 हे वर्गमूळ संख्या लक्षात ठेवायच्या. आता मोठी वर्गसंख्या बाहेर काढणे. जसं की आपल्या लक्षात आले 12. 12 असेल तर 4 गुणिले 3 48. 16 वर्गमुळात म्हणजे वर्गमुळात 16 वर्गमुळात 3 यांचा गुणाकार म्हणजे ते 4 वर्गमुळात 3 आलं. इथं 25 अशा पद्धतीने आपल्याला करायचं आहे.
हे लक्षात ठेवा. समान करणी असली तर फक्त हे काय करायचं, ही करणी, ही करणी सारखी असली तर या दोघांची बेरीज करायची. एवढंच शिकलो आपण आज. या नक्की या ट्रिकचा आपल्याला महा टी-ई-टीमध्ये फायदा होईल मित्रांनो. ही जर ट्रिक आपल्याला आवडली असेल, तर आपण आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका आणि अ, नक्की शेअर करा आणि या व्हिडिओची जर पी-डी-एफ आपल्याला हवी असेल, तर आपण आमच्या टेलिग्राम चॅनलला जाऊन त्या ठिकाणी ही पी-डी-एफ डाउनलोड करू शकता. धन्यवाद. पुन्हा भेटूयात एका खास ट्रिकसह. थँक यू सो मच.